लग्नानंतरचे प्रेम. ही कथा आहे एक आगळीवेगळी, ज्याला आपल्या समाजात एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. ही कथा आहे लग्न झालेल्या त्या जोडप्याची. त्यांच्या साथीवर तर प्रचंड प्रेम आहे, पण नकळत कधी ते दुसऱ्या माणसाच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलेलं नसतं. खरं तर आपल्या समाजात अशा व्यक्तीला एक वेगळंच स्थान दिलं जातं आणि कोणीही त्या जोडप्याला समजून घेत नाही. ही गोष्ट आहे अनिकेत आणि अनघाची. अनिकेत आणि अनघा हे दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप खुश होते. अनिकेत हा एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होता. अनिकेत ची बायको रेवतीसुद्धा ही इंजिनियर असल्यामुळे तीसुद्धा जास्त वेळ बाहेरच राहत असे. अनघाही शिकलेली होती, परंतु तिच्या नवऱ्याला म्हणजेच रोहनला ती बाहेर जाऊन काम करणे हे पसंत नव्हते, कारण तो स्वतः एका कंपनीचा मालक होता. त्याला अनघाला कोणतेही त्रास द्यायचे नव्हते. तिने आरामात घरी राहावं, घर सांभाळावं असेच वाटत असे. रोहन नेहमी कामानिमित्त बाहेर राहत असे. अनिकेत आणि रेवती यांचं नुकतंच लग्न झालं होतं. ते एकमेकांना आपल्या कामातून वेळ काढून स्वतःच्या लाईफसाठी वेळ देत असत. अनिकेत आणि रेवती न घर एक घेण्याचा निर्णय घेतला आणि प्रयत्न सुरू केले. काही दिवसात त्यांनी मुंबईमध्ये अंधेरी येथे घरही घेतले. काही दिवसात ते तिथे शिफ्टही झाले. शिफ्ट झाल्याच्या काही दिवसानंतर अनिकेत हा दुबईला निघून गेला आणि महिन्याभरानंतर तो वापस आला आपल्या घरी. आला, पण त्याच वेळी रेवतीला कामानिमित्त हैदराबादला एका महिन्याकरिता जावं लागले. अनिकेतने कामातून काही दिवसाचा ब्रेक घेऊन घरी राहण्याचा निर्णय घेतला. अनघाही तिच्या जीवनात खूप खुश होती. दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते आणि दोघेही एकमेकांना भेटतील आणि त्यांच्यात काही नातं तयार होईल याची दोघांना कल्पनाही नव्हती.